हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी रुपाली. तर आता वाजलेले आहेत सायंकाळचे 5 आणि सगळ्यांना माहितीच आहे, मी टीचर आहे आणि माझं इव्हनिंग रूटीन काय आहे हे मी तुमच्यासंग शेअर करते आहे. तर मी सगळ्यात आधी वॉक घेते. त्यानंतर माझे स्टुडंट्स येतात, जे की मी ट्यूशन टीचर पण आहे. मग ट्यूशन झाल्याच्या नंतर स्वयंपाकाची तयारी. तर आज मी बनवलेलं आहे घोसावळ्याची भाजी, तांदळाची भाकरी आणि भात. माझ्या मॉर्निंग रुटीनला तुम्ही खूप जास्त सपोर्ट करता आहात गाईज. सो म्हटलं आज तुमच्याशी इव्हनिंग रुटीन शेअर करावं. घोसावळ्याच्या भाजीचा फुल व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्समध्ये अपलोड झालेला आहे. तर नक्की चेक करा आणि मला सांगा मी बरोबर केली आहे का भाजी, कारण मी ती भाजी फर्स्ट टाईमच ट्राय केली होती. तर काल झालं असं, सर गेले होते भाजीला आणि त्यांनी भाजीवाल्याला दोडका मागितला. तर त्या भाजीवाल्याने सरांना घोसावळा दिला दोडका समजून आणि सर ते दोडका समजूनच घरी घेऊन आले व मला म्हणाले दोडक्याची भाजी कर. मी पाहिल्यानंतर मग मी त्यांना म्हटले की हा दोडका नसून हा घोसावळा आहे. लहानपणापासून मी घोसावळ्याचे फक्त भजीच खात आले होते, त्यामुळे घोसावळ्याची भाजी कशी करायची हे मला माहिती नव्हतं. मग काय मंडळी, मग मी केला माझ्या मम्मीला फोन. मम्मीकडून घेतली तिची रेसिपी आणि मग स्टार्ट झाले. तर छान झाली होती बरं का भाजी. सरांना तर फार आवडली भाजी आणि म्हटले की आता आपण नेहमी घोसावळे आणूयात म्हणून. आणि मग मी आज फर्स्ट टाईम अंडा घोटाळा ट्राय केलेला आहे. तो जमला की नाही मला माहीत नाही, पण मी जस्ट सरांसाठी ट्राय केला. मला तर मार्गशीर्ष महिना आहे, त्यामुळे मी काही नॉनव्हेज खात नाही, पण सरांना हे मी करून दिलं होतं. आणि मग नंतर सर ऑफिसवरून आले. येताना माझ्यासाठी खाऊ घेऊन आले. ते नेहमी येताना काही ना काही घेऊन येत असतात आणि आज त्यांनी आणलेलं आहे पॉपकॉर्न, जे की 2 पॅकेट आहेत. एक छोटं पॅकेट त्यांनी मला दिलं आणि मोठं पॅकेट स्वतःसाठी ठेवलं. तर गाईज, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओजला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.